शाळेत आरटीईच्या कोवळ्या मुलांचा होतोय छळ। शाळेची फीस न भरल्यास शाळेतील कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी न करण्याचे फरमान। हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असून याकडे शिक्षण विभागाचे आतापर्यंत लक्ष का गेले नाही, हे एक न उलगडणारे कोडे आहे। चला तर बघूया याबाबतची सविस्तर बातमी। एकीकडे शासन बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणावर प्रचंड खर्च करत असताना आरटीईच्या माध्यमातून दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून लाखो रुपये खासगी शाळांना दरवर्षी देत असतानाही शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे खासगी संस्थाचालक बेमाल झाले आहे। याचाच एक नमुना आज बजाजनगर मधील रहिवासी प्लॉट मध्ये सुरू असलेल्या आर्चिड इंग्रजी शाळेमध्ये पाहायला मिळाला। आरटीआय मध्ये नंबर लागूनही प्रत्येक पालकांकडून ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली 4000 रुपये वसूल करून पुन्हा या वर्षी 4000 रुपये भरा, नसता मुलाला कोणत्याच ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येणार नाही असा नियम बनवून पैसे न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार न करता त्यांना एका वेगळ्या खोलीत बसवून ठेवण्याचा प्रकार पालकांच्या लक्षात येताच दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास सर्व पालक एकत्र येऊन शाळेवर येऊन धडकले। यावेळी येथील उपस्थित शिक्षिका पालकांना उद्देशून तुम्ही शाळेची 40,000 रुपये फीस भरू शकत नाही म्हणूनच तुमच्याकडून 4000 रुपये घेतो असे बेजबाबदारपणे बोलत होत्या। आम्ही फक्त 4000 रुपये घेतो, बाकीचे शाळा 15,000 रुपये शिक्षण विभाग आमच्या खिशात असल्याचा अरबी भावत उपस्थित शिक्षिका बोलत होत्या। यावेळी सर्व पालक आक्रमक होताच नरमाईची भूमिका घेत बैठक बोलावून निर्णय घेऊन असे आश्वासन दिले। यावेळी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे समजताच पत्रकारांना कोणतीही माहिती देऊ नका, पत्रकार नेहमी तुमच्या सोबत येणार नाही, ते फक्त एका वेळेस येतील, परंतु पुढील 7 वर्ष तुम्हाला आमच्या सोबत राहायचं आहे अशी धमकी वजा सूचना पालकांना केली। त्यामुळे पालकांनी कसलीच प्रतिक्रिया न देत शांत राहणे पसंत केले। या शाळेत स्टेट बोर्डच्या मुलांना 30 ते 35,000 रुपये व BCSच्या मुलांना 48 ते 52,000 रुपये पर्यंत शैक्षणिक फीस म्हणून वसूल केली जाते। शाळेची फीस न भरल्यास मुलांना पेपर न देणे, परीक्षेला बसू न देणे, वर्गाच्या बाहेर काढून देणे असा सर्रास प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून या शाळेत सुरू आहे। शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत या संस्था चालकाने घनिष्ठ संबंध असल्याचे एका पालकाने नाव न घेता छापण्याच्या अटीवर बोलून दाखवले। त्यामुळे या शाळेवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याचेही खंत त्यांनी व्यक्त केली। आरटीआयच्या मुलांकडून ऍक्टिव्हिटीचे नावाखाली फीस वसूल करण्याचा हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असून याकडे शिक्षण विभागाचे लक्ष का गेले नाही, हे एक न उलगडणारे कोडे आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी संजय निकम।